काहीतरी घोटाळा झाला होता. ओके ओके, बरं झालं लक्ष दिलं. डिस्पर्शन ऑफ लाईट, जस्ट अ मिनिट. डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम्स. तर व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? व्हाईट लाईटमध्ये 7 कलर लपलेले असतात किंवा हिडन असतात. त्याला म्हणतो आपण कन्स्टिट्युएंट कलर्स. म्हणजे व्हाईट लाईटचे कन्स्टिट्युएंट म्हणजे समावेशित कलर कोणते? तर वीज, जी, ऑर, ताना, पिहिनी, पाजा, 7 रंग हा इंद्रधनुष्याचे. आणि त्यांचं स्प्लिटिंग होणे, मोकळं मोकळं होणे, वेगळे वेगळे होणे, ह्या प्रोसेसला डिस्पर्शन असं म्हणतात. ही एक फेनॉमेना घटना आहे लाईटची. स्प्लिटिंग ऑफ ए व्हाईट लाईट म्हणजे सफेद लाईटचं स्प्लिटिंग होणे, स्प्रेडिंग होणे, मोकळं मोकळं होणे इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर्स, त्याच्या आतमधीलच कलर्सचं वेगळं वेगळं होणे इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, आता दुसरं क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फॉर प्रिझम प्रूव्ह दॅट. प्रिझमसाठी प्रूव्ह करा I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. आता I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. हे इन्सिडेंट रे आहे PQ. अँगल ऑफ इन्सिडन्स कोणाला म्हणतो? अँगल मेड बाय, दिस अँगल मेड बाय incident ray with the normal is called as angle of incidence. ही नॉर्मल आहे. नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर. नॉर्मलचा अर्थ काय होतो? परपेंडिक्युलर. ही एक काल्पनिक रेषा असते आपल्याला अँगल वगैरे मोजण्यासाठी, काल्पनिक, मनातल्या मनातली. तर दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स. नाउ ड्यू टू दिस AB फेस, AB रिफ्रॅक्टिंग फेस, the ray PQ gets refracted along the direction QR. This point is R, this point is Q. It gets refracted. But if in the absence of the face AB, जर AB हा फेस राहिलाच नसता तर रे कसा गेला असता? along QT असा गेला असता. गेला असता की नाही? हा फेस ने त्याला टर्न केलं, जर राहिलाच नसता हा प्रिझम तर रे कसा गेला असता? QT, PQT सरळ सरळ गेला असता. याला ओरिजिनल डायरेक्शन ऑफ लाईट म्हणतात. ही जी डायरेक्शन आहे ही काय आहे? ओरिजिनल डायरेक्शन ऑफ इन्सिडंट लाईट आहे. बर, पण प्रिझममुळे ह्या AB फेसमुळे तो टर्न झाला, Q टू R पोहोचला, बरोबर. मग R पासून अजून AC हा एक फेस असा आहे, तो पण रिफ्रॅक्टिंग फेस आहे. इथं मीडियम चेंज होते. जिथं मीडियम चेंज झालं लाईट आपली डायरेक्शन चेंज करतो, हे माहिती की नाही? आता इथं एअर आहे, इथं ग्लास आहे. एअर टू ग्लास गेला म्हणजे रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम गेला तर चेंज केली त्याने डायरेक्शन. परत इथं डेन्सर टू रेअर मध्ये जाणार आहे, परत इथून तो चेंज करेल डायरेक्शन. मग ही लास्ट डायरेक्शन किंवा डायरेक्शन ऑफ इमर्जंट रे आहे. हा इमर्जंट रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे, हा इन्सिडंट रे आहे. हे मेन 3 तुकडे बघा. हा, PQ इज इन्सिडेंट रे, QR इज द रिफ्रॅक्टेड रे, RS इज द इमर्जंट रे. ओके, मग ह्या इमर्जंट रेला जर मागे आपण एक्सटेंड केलं, एक्सटेंड म्हणजे वाढवलं, तर इथे एक अँगल तयार होतो. कोणाबरोबर हा अँगल तयार होतो? ओरिजिनल डायरेक्शन आणि फायनल डायरेक्शन यांच्यामधला हा जो अँगल आहे याला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतात. विचलन कोन. म्हणजे ह्या रेला विचलित केलं. विचलित केलं म्हणजे काय? डायरेक्शन चेंज केली. विचलित करणे विचलन कोन म्हणतात मराठीमध्ये. पण डेव्हिएट होणे म्हणजे चेंज होणे, डेव्हिएशनचा अर्थ. समजलं? मग हा अँगल ही नॉर्मल आहे. M dash is one of the normal. Here M is also one of the normal to the face AB. ही M dash is the normal to the face AC. आणि मग कशासाठी वापरलं हे? तर टू मेजर द अँगल ऑफ इमर्जन्स. अँगल ऑफ इमर्जन्स. आता हे सेम असतात की नसतात ते नंतरचा भाग आहे, बघू आपण. मग आता बघा, याला इन्क्रीज केलं, या पॉइंटला N नाव दिलं. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. R1 इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट द फर्स्ट रिफ्रॅक्शन. R2 इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट द सेकंड रिफ्रॅक्शन. 2 रिफ्रॅक्शन होत आहेत, 2 ठिकाणी डायरेक्शन चेंज केली. पहिला चेंज इथं झाला, फर्स्ट रिफ्रॅक्शन. इथून इथं अजून डायरेक्शन चेंज झाली, सेकंड रिफ्रॅक्शन. So angle of refraction, this one is R1 and this angle is R2. Okay? बर, मग हा वरचा अँगल जो आहे तो किती येईल? आता बघा,
हे क्रॉस आहे, हा अँगल आणि हा पूर्ण अँगल सेम असेल, ऑपोजिट अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, माहिती की नाही. मग हा एवढा पूर्ण आणि हा हे सेम आहे, हा आय आहे, मग हा पण आय असावा. त्याच्यापैकी हा R1 मानलाय आपण, तर हा उरला किती मग आय मायनस R1. समजलं की नाही? सोपं आहे. हा अँगल आय आहे, याच्या विरुद्ध कोण ऑपोजिट, व्हर्टिकली ऑपोजिट कोणता आहे? हा पूर्ण आहे. मग त्याच्यापैकी हा R1 मानलाय, फुल आय आहे, त्याच्यापैकी हा R1 गेला तर उरला तो किती? आय मायनस आर. तसाच हा कोण कितीचा असेल? हा आय मायनस आर किंवा ई मायनस R2 म्हटलं तरी चालेल. या ईचा ऑपोजिट हा पूर्ण असेल, ई मायनस R2 म्हटलं तरी चालेल. ओके. मग या ठिकाणी हा पॉइंट एक्स आहे, हे डायरेक्शन आहे. हे समजले? फिगर समजले तुम्हाला? अँगल समजले? आता याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा अँगल ऑफ प्रिझम म्हणतात. अँगल ऑफ प्रिझम या अँगलवर फार महत्त्व असतं त्या प्रिझमचं, कारण प्रिझम अनेक प्रकारचे असतात. असा जर हा अँगल फार कमी असेल तर त्याला थीन प्रिझम म्हणतात. थीन म्हणजे बारीक, आणि जास्त वाईड असेल तर थिक प्रिझम म्हणतात. आणि त्याच्याही ह्या प्रॉपर्टीज बदलतात. मग डायरेक्शन तो तसं चेंज करतो. बरं, एकदम सोपं आहे. आता बघा, हे जे सांगितलं ना ते इतकं आहे सगळं डिस्क्रिप्शन. कन्सिडर प्रिन्सिपल सेक्शन ABC. ABC हा एक सेक्शन आहे, काप आहे. सॅलडसाठी काकडी कापतात, तसा प्रिझमला कापलं, स्लाइस घेतला, स्लाइस, त्याला प्रिन्सिपल सेक्शन म्हणतात. मुख्य सेक्शन, सेक्शनचा अर्थ समजतो ना, कट करणे. कन्सिडर अ प्रिन्सिपल सेक्शन ABC. हा प्रिझमला कापलंय. ऑफ ए प्रिझम ऑफ ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n. या प्रिझमची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? n आहे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाला म्हणतो आपण माहिती की नाही? शिकवलंय मी व्हिडिओमध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मटेरियल मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर और विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड हां काय सांगितलं होतं मी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मटेरियल विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम और विथ रिस्पेक्ट टू एअर इज कॉल्ड इट्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आता हा काचेची चिप आहे, ग्लास स्लॅब आहे, बाजूला एअर आहे किंवा व्हॅक्यूम आहे, तिथून रे याच्यामध्ये रिफ्रॅक्ट झाली, तर याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू बाजूचं मीडियम जी असेल, जी निघेली याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तिला म्हणणार ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मटेरियल विथ रिस्पेक्ट टू एअर और व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट म्हणजे फक्त त्याची, त्या मटेरियलची. कारण वॉटरमधून ग्लासमध्ये गेले तर ते रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. मी शिकवलं आहे, लक्ष द्या. हां, क्लिपमध्ये सगळं क्लिअर केलं मी. आता केप्ट इन एअर ॲज अ शोन इन द फिगर. लेट ए बी द रिफ्रॅक्टिंग अँगल. या अँगलला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. अँड सरफेस BC इज द बेस. BC हा बेस आहे, बरोबर. अ मोनोक्रोमॅटिक रे. हा रे कसा आहे? मोनोक्रोमॅटिक. व्हाईट लाईट नाही घेतला का? 7 दिसले असते किरण, 7 कलरचे, म्हणून मोनोक्रोमॅटिक असेल तर एकच निघेल ना, आणि स्टडी करायला सोपं राहील. आणि म्हणून अ मोनोक्रोमॅटिक रे PQ ऑब्लिकली स्ट्राईक. ऑब्लिकली म्हणजे तिरकस, स्ट्राईक करतो, ठोकला जातो, स्ट्राईक्स. हां, फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस AB. कोणाला ठोकला जातो? तो फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस AB. सच दॅट, अशा प्रकारे तो स्ट्राईक करतोय की अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता? हा PQM. हा अँगल PQM ॲट Q या ठिकाणी इज I. तो I इतका आहे. तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहू शकतात. हे डिस्क्रिप्शन सेम टू सेमच पाठ करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. इन युअर ओन लँग्वेज. हे सगळे इथं काय वापरले आपण, इथं जे येणाऱ्या गोष्टी आहेत, टर्म्स, नोटेशन्स, हे इथं डिस्क्राईब झाले पाहिजे की I म्हणजे काय, R म्हणजे काय, R1 काय आहे, सगळं समजलं. आता आफ्टर रिफ्रॅक्शन ॲट Q या ठिकाणी रिफ्रॅक्शन झाल्यानंतर द रे डेव्हिएट्स. हा रे काय झाला? डेव्हिएट झाला, म्हणजे वाकडा झाला, चेंज डायरेक्शन चेंज केली. हां, रे डेव्हिएट्स टुवर्ड्स द नॉर्मल. तो कोणाकडे झुकला? ही नॉर्मल आहे ना, इकडे झुकला. हां, तिकडे नाही गेला,
इकडे झुकला, हा, डिवेट्स टुवर्ड्स द नॉर्मल अँड स्ट्राइक्स द सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस AC. आणि आता तो कोणाला स्ट्राइक करेल? सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस AC ॲट पॉइंट R या ठिकाणी तो स्ट्राइक करतोय. विच इज द पॉइंट ऑफ, आणि की ज्या पॉइंटला म्हणू शकतो आपण विच इज दिस R, विच इज द पॉइंट ऑफ इमर्जन्स. या R ला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ इमर्जन्स. आणि या Q ला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पॉइंट ऑफ इन्सिडन्स. दिस इज रे ऑफ इन्सिडन्स, इन्सिडेंट रे. ओके. मग अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन ॲट Q. ॲट Q च्या ठिकाणी अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे हा बघा NQR. NQR म्हणजे हा R1 बरोबर, NQR. अँड ॲट R QRN. QRN म्हणजे QRN हा N, QRN. NQR आणि QRN हे अँगल्स कसे आहेत? R1 आणि R2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हा R1 आहे आणि हा R2 आहे. ओके. आता आफ्टर R नंतर आता पुढे द रे डेव्हिएट्स अवे फ्रॉम नॉर्मल. या नॉर्मल पासून तो डेव्हिएट होतो. बघा रेअर टू डेन्सर मध्ये जर लाईट गेला तर नॉर्मलच्या कडे टर्न होतो, पण डेन्सर टू रेअर मध्ये गेला तर तो नॉर्मल पासून अवे जातो. माहिती? ते 10वी मध्ये झालेले आहे. हा, अवे जातो. रेअर टू डेन्सर असेल तर टुवर्ड्स नॉर्मल, आणि डेन्सर टू रेअर जातोय इथं तो अवे जातो. हा, लक्षात ठेवा, अवे. तर द रे डिव्हिएट्स अवे फ्रॉम द नॉर्मल अँड फायनली इमर्जेस अलॉंग RS आणि इमर्जेस अलॉंग RS. हा, RS असा तो जातो. मिड्स अन एक्सटेंडेड इन्सिडेंट रे QT. QT ला तो मीट होतो कुठं? इथं ॲट X. हा, इफ ट्रेस्ड बॅकवर्ड, जर मागे ट्रेसिंग केलं बॅकवर्डला, हे डॉटेड नाही, तर तो तिथं भेटेल. इन दिस केस TXS gives the angle of deviation. TXS this angle gives the angle of deviation delta. समजलं? याला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतात फ्रॉम फिगर. आता या फिगर मध्ये अँगल AQN आणि ARN बघा. AQN हा अँगल AQN, नंतर ARN हे दोघं अँगल कितीचे? 90 डिग्री राईट अँगल आहे. ओके. आता फ्रॉम क्वाड्रिलॅटरल AQNR हा चौकोन बघा, वेगळ्या प्रकारचा चौकोन, तो सायक्लिक आहे. आता ते सिद्ध करायची गरज नाही. 10वी मध्ये जसं असतं तुमचं, प्रूव्ह करा सायक्लिक का बरे. आपण डायरेक्ट वापर करायचा आहे त्याच्या. इट इज अ सायक्लिक, तो सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे काय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स कोणाला म्हणतात? की ज्या चौकोनाचे चारही हे पॉइंट सर्कलवर येतात त्याला आपण सायक्लिक म्हणतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटर किंवा चक्रीय चौकोन, की ज्याचे समोरासमोरच्या अँगलची सम 180 असते. यांची सम 180 किंवा यांची सम 180 आणि टोटल तर 360 असणारच. ओके. आता अँगल AQNR ह्या चौकोनामध्ये क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल A प्लस अँगल दिस QNR अपोजिट अँगल्स, हा यांची सम QNR किती असेल? 180. फ्रॉम वेअर वी हॅव रिटन व्हॉट इज द बेस? सायक्लिक क्वाड्रिलॅटर, म्हणून हे इथं लिहून टाकलं. हा, सायक्लिक. डायरेक्ट लिहा, पुरावा द्यायची गरज नाही. साईडला पुरावा देतात ना सिद्धता लिहिताना, प्रूफ. आता फ्रॉम ट्रायंगल QNR हा ट्रायंगल बघा दिसतोय. हा ट्रायंगल, याच्यामध्ये हे तिघांची सम 180 तर असेलच. इंटेरियर अँगल्स तिघ R1 प्लस R2 प्लस QNR यांची सम किती असेल? 180 डिग्री. मग आता हा QNR 180 सेम आहे. फक्त ये आणि इथं काय आहे? याची व्हॅल्यू काय असेल? R1 R2 असावी. कम्पेअर दिस अँड दिस. तर याच्या बदल्यात R1 प्लस R2च्या बदल्यात आपण ये म्हणू शकतो. म्हणजे A इज इक्वल टू R1 प्लस R2 असायलाच पाहिजे. म्हणजे या दोघं अँगल्सची सम या एकट्या अँगलच्या मेजर इतकी असावी.
समजलं? थोडंसं राहिलं. आता बघा, अँगल डेल्टा फॉर्म्स अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल एक्स क्यू आर. अँगल डेल्टा हा, लक्ष द्या हा, आता महत्वाचे, अँगल डेल्टा हा कोणत्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे? एक्स क्यू आर. ट्रायंगल एक्स क्यू आर म्हणजे हा जो ट्रायंगल आहे बघा, याचा हा विरुद्ध कोन आहे, हा सॉरी बाह्य कोन आहे, असा ट्रायंगल आहे ना. तर हा अँगल या दोघांच्या समित काय? लक्ष येत का डिस्टर्ब झाले? हे समजलं का तुम्हाला? बघा, अँगल डेल्टा हा कसा अँगल आहे? या त्रिकोणाच्या ट्रायंगलचा एक्सटेरियर आहे. मग तो कोणा इतका असेल? हे दोघांची सम. हा अँगल रेड मार्क वाला बघा, I-R1 आणि I-R2 किंवा E-R2 म्हटलं तरी चालेल. याला मी अगोदरच बोललो होतो, E- लिहायचं. हा प्लस हा इक्वल टू डेल्टा असेल की नाही? मग एक्स क्यू आर म्हणजे हा I-R1 प्लस XRQ म्हणजे हा XRQ, त्याला आपण काय म्हटलंय? E-R2. कसं का बरं ते अगोदर सांगितलं, इज इक्वल टू डेल्टा. मग याला सिम्प्लिफाय करा, हे ब्रॅकेट काढा, I प्लस E आणि -R1 -R2चा मायनस कॉमन घेतला, R1 प्लस R2 इज इक्वल टू डेल्टा. समजलं हे डेरिव्हेशन? आता काय करा, याची व्हॅल्यू A टाकून द्या. A R1 प्लस R2 इज A. मग याला A टाकला, हा मायनस A आहे, त्याला तिकडे पाठवलं डेल्टा साईडला, प्लस होईल. I प्लस E मायनस A इज इक्वल टू डेल्टा. I प्लस E मायनस A इज इक्वल टू डेल्टा. इकडे तिकडे काही लेफ्ट राईट चालतं. मग हा E डेल्टा साईडला ऍड करा, A प्लस डेल्टा इज इक्वल टू I प्लस E. मग हे सगळे अँगल समजले. अँगल डेल्टा म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन. आता बघा, एक प्रॅक्टिकल आहे आपल्याला, 11वीला आहे हा, या प्रिझमचं हेच प्रॅक्टिकल आहे. असा ग्राफ पण काढायचा आहे आपल्याला ग्राफ पेपरवर, प्रॅक्टिकल जेव्हा होईल तेव्हा होईल. आता जर आपण डेल्टा आणि I चेंज करत गेले, हा I पहिल्याने काय ठेवायचा? हा I समजा 30 डिग्री ठेवला. डेल्टा किती आला? म्हणजे असे टाचण्या टोचून प्रिझम ठेवून व्हाईट कागदावर मग हा रे हे परपेंडिक्युलर ड्रॉ करून हा रे काढावा लागतो बरं का. हा डेल्टा हा अँगल फाईंड करावा लागतो. मग डेल्टाची किंमत आली समजा 27, मग 35 केला I. हा अँगल चेंज करत जायचा, 30 35 वाढवत जायचा. हा वाढवत गेले तर हा डेल्टा अगोदर कमी कमी होतो. काय होतो? तो कमी कमी होतो. अजून वाढवलं 40 डिग्री तर हा कमीत कमी होतो. अजून वाढवलं याला 45 तर हा मात्र कमी न होता वाढत जातो. आता अजून 50 डिग्री केलं तुम्ही तर हा मात्र वाढत जाईल. आता इथं काय दिसतंय? इकडे सलग वाढ आहे, 30 35 40 45 50. म्हणजे I तुम्ही पहिल्याने 30 ठेवला, डेल्टा किती आला मोजला? 27 डिग्री आला, 27 डिग्री. अजून वाढवला तर हा डेल्टा कमी 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 होत तो कमीत कमी झाला. इथं कमीत कमी झाला आणि परत वाढायला सुरुवात केली. अगोदर तो कमी झाला आणि मग वाढला. इथं तेच आहे, कमीत कमी झाला मग वाढायला सुरुवात केली. हा जो इतका पार्ट आहे याचा स्लोप जास्त आहे, म्हणजे लवकर फास्ट कमी होतो. डेल्टा हा डेल्टा वर्सेस I आहे. हा अँगल ऑफ डेव्हिएशन, दिस साइड y एक्सिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन वर्सेस अँगल ऑफ इन्सिडन्स. यांचा ग्राफ काढतोय आपण, I आणि डेल्टाचा ग्राफ. तर हे अँगल असा येतो हा कमीत कमी डेल्टा, की ज्याला अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन असे म्हणतात. डेल्टा M काय म्हणतात त्याला? अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. तर बघा, एक्सप्लेन डेल्टा वर्सेस I कर्व. हा कर्वचं एक्सप्लेनेशन द्या. सोपं आहे, मी सांगून झालं. फॉर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू अ प्रिझम. प्रिझमचा वापर करूनच केला. आता हा अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन याला डेल्टा M म्हणतात. इथं जो असेल तो, इथं डिग्री घेणार ना,
हे डेल्टा घेणार की नाही 30 डिग्री 35 डिग्री 40 डिग्री 45 डिग्री 50 डिग्री, तसं आय बी घेणार 30 डिग्री 35 डिग्री 40 डिग्री. तर सुरुवातीला काय होतो, आय वाढवत गेले, हा एवढा ग्राफ काय सांगतो, आय वाढवत गेले तर डेल्टा हा कमी होत गेला, डेल्टा खाली उतरतोय ना, आणि आय हा वाढत जातोय ना, आय हा वाढत जातोय, पण डेल्टा हा कमी कमी होतो एवढा पार्ट. आणि एवढा पार्ट काय सांगतो, आय वाढवतच गेले पॉइंट्स, तर डेल्टा मात्र वाढत आहे. हे या ग्राफचं वैशिष्ट्य आहे, स्पेशल फॅक्ट आहे याची. हां, डेल्टा आय वाढवत गेले तर डेल्टा कमीत कमी होतो, आणि एक असा कमीत कमी अँगल की त्याच्यानंतर अजून आय वाढवला तर मात्र डेल्टा हा कमी न होता वाढायला सुरुवात करतो. असा जो कमीत कमी अँगल मेजर जो असतो डेल्टाचा, त्याला अँगल ऑफ मिनिमम डेविएशन असं म्हणतात. अँगल ऑफ मिनिमम डेविएशन डेल्टा आहे, समजलं. त्या वेळेला ह्या वेळेला आय आणि ई सेम असतो, फक्त त्या वेळेला जेव्हा हा डेल्टा कमीत कमी असतो त्याच वेळेला आय आणि ई हे दोघे अँगल सेम असतात, इतर वेळेला नाही. आता इथं हा जर आय पकडला आपण आणि हा ई पकडला, जर आय पकडला तर हा आय पकडला तर हा ई, हा आय पकडला तर या आय जितका असेल ना ह्या वेळेला तितका ह्या वेळेला त्याच्या समोर तो ई इतका असेल. जर आपण याला ई पकडला, हे मेजर ई असेल तर त्या वेळेला हा आय असेल, असा याचा अर्थ आहे. आय और ई त्या वेळेला ई और आय, समजलं का. आणि हे बघा, ह्या वेळेला हा आय आहे काहीतरी असेल, त्या वेळेला याला काय म्हणायचं ई, त्या वेळेला ई इतका असेल, इथं जी व्हॅल्यू असेल ना आय या वेळेला जितका आहे त्या वेळेला ई किती असेल, इतका असेल. ज्या वेळेला आणि याला ई म्हटलं तर तेव्हा तो आय असेल, असा याचा अर्थ. बघा, व्हॅरिएशन ऑफ आय, व्हॅरिएशन मीन्स चेंज, व्हॅरिएशन ऑफ आय विथ डेल्टा आय जस्ट टोल्ड. आय विथ डेल्टा व्हॅरिएशन कसे बदल होतात ते दाखवलेलं आहे फिगरमध्ये. इट शोज दॅट विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ आय, आयच्या इन्क्रीजिंग व्हॅल्यू वाढवल्या देन द अँगल डेल्टा डिक्रीजेस. काय अगोदर सांगितलं तेच, विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ आय डेल्टा डिक्रीजेस इनिशियली टू सर्टन मिनिमम व्हॅल्यू. सुरुवातीला सर्टन मिनिमम व्हॅल्यू पर्यंत तो कमीत कमी होतो, डिक्रीज होतो, बरोबर. सर्टन मिनिमम व्हॅल्यू अँड देन इन्क्रीजेस, आणि नंतर तो वाढायला सुरुवात करतो. 23 पेक्षा 25 30 वाढले ना. हां, मग दुसरी गोष्ट, द कर्व शोन इन द फिगर इज नॉट अ सिमेट्रिक पॅराबोला. हा कर्व जो आहे तो सिमेट्रिक पॅराबोला नाही. सिमेट्रिक म्हणजे काय, हा याचे दोन भाग काढता येतील समान, पण हा इकडे वाकडा आहे जास्त. हा पॅराबोला आहे पण सिमेट्रिक नाही. पॅराबोला याला म्हणतात ना, हा पॅराबोला आहे, याला हायपरबोला म्हणतात, याला इलिप्स म्हणतात. मॅथ्स असेल ना ते शिकायला भेटेल, अजून बाकी तुम्हाला ते हां मॅथ्समध्ये येणार आहे. पॅराबोला हायपरबोला सगळ्यात वेगळा भाग आहे. सर्कल. आता हा सिमेट्रिक पॅराबोला नाही. सिमेट्रिक म्हणजे काय, दोन सारख्या अर्धे भाग करता येतील असं. द कर्व शोन इन द फिगर इज नॉट अ सिमेट्रिक पॅराबोला बट द स्लोप इन द पार्ट्स टुवर्ड्स राईट इज लेस. आता हे दोन भाग सांगितले मी, इथून इतका आणि हा इतका. या दोघांमध्ये स्लोप याचा जास्त का याचा जास्त, कोणाचा जास्त आणि कोणाचा कमी सांग. याला जास्त उतार आहे, याला कमी उतार आहे, म्हणजे स्लोप, उतार म्हणजे स्लोप, स्लोप याचा कमी, राईट्स टुवर्ड्स राईट इज लेस स्लोप. हां, बट द स्लोप इन द पार्ट टुवर्ड्स द राईट इज लेस एक्सेप्ट ॲट डेल्टा इक्वल टू डेल्टा एम. जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम इतकी असते त्या वेळेला फक्त आय आणि ई सेम असतो. हां, देर आर टू व्हॅल्यूज ऑफ आय फॉर एनी गिवन डेल्टा. आयच्या दोन किमती असतात फॉर एनी गिवन डेल्टा. कोणत्या पण एका डेल्टाला दोन व्हॅल्यू असतात, आय आणि ई.
तर फ्रॉम प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट म्हणजे काय? हा लाईट इकडून सोडला तर इकडे पोहोचतो, जर इकडून सोडला तर इथंच पोहोचेल. लाईट बरोबर जसा जातो ना तसा परत पण फिरवता येतो लाईटला. त्याला प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट असं म्हणतात. रिव्हर्सिबिलिटी म्हणजे जाणे रिव्हर्स येऊ शकते ऑफ लाईट. वी कॅन कॉन्क्लूड दॅट, आपण असा निष्कर्ष काढू शकतो, अनुमान लावू शकतो, कॉन्क्लुजन सांगू शकतो दॅट इफ वन ऑफ दीज व्हॅल्यूज इज आय, जर एक व्हॅल्यू आय असेल द अदर मस्ट बी, त्यावेळेला दुसरी काय असेल ई असेल. अँड वाईस वर्सा, आणि उलट आहे, जर हा ई घेतला तर हा ई. ओके. दस ॲट डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम, डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम ला आयची व्हॅल्यू किती असते? ई असते. ही एक कंडिशन आहे व्हेरी इम्पॉर्टंट, नीट JEE साठी कामाची आहे. ओके, नाव विल स्टॉप इट, यू कॅन गो नाव.